नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत शिल्लक राहिलेल्या शिळ्या भातापासून मऊ आणि लुसलुशीत अशा इडलीची रेसिपी। प्रत्येक वेळी शिल्लक राहिलेला शिळा भात काय करायचा समजत नाही। रोज रोज शिळा भात फोडणी टाकून खाण्यापेक्षा अशी इडलीची रेसिपी नक्की करून पहा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। रात्रीचा शिल्लक राहिलेला शिळा भात एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा। त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी रवा, 1 वाटी दही घालायचं। दही घालून सगळे मिक्सरमधून वाटून घ्यायचं। छान इडलीला कसं पीठ बनवतो त्या पद्धतीनं मिक्सरमधून वाटून घ्यायचं। अर्धी वाटी पाणी घालून छान मिक्सरमधून सगळं पीठ असं वाटून घ्यायचं। एका भांड्यामध्ये वाटलेलं पीठ काढून घ्यायचं। पाहू शकता इडलीला जसं पीठ बनवलं आहे त्या पद्धतीनं आपण मिक्सरमधून हे सगळं वाटून घेतलं आहे। एका भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर पीठ छान एकसारखं मिक्स करायचं आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे। थोडं थोडं पाणी घालून इडलीसाठी जसं पीठ भिजवतो त्या पद्धतीने हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। पीठ जास्त घट्ट पण बनवायचं नाही, जास्त पातळ पण बनवायचं नाही आणि पिठामध्ये गुठळ्या न राहिल्या पाहिजेत ह्या पद्धतीनं पीठ छान मिक्स करून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता मी पिठाची कन्सिस्टन्सी कशी ठेवली आहे। आपण पाहू शकता पीठ छान तयार झालं आहे। आता आपण 10 ते 15 मिनिटं पीठ असंच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। 10 मिनिटं छान पीठ भिजल्यानंतर त्यात आता 1 चमचा जिरे, थोड्याशा बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि सगळं छान मिक्स करायचं। हे सगळं पिठामध्ये मिक्स झाल्यानंतर आता आपण यात चवीपुरतं मीठ आणि थोडासा सोडा घालून घ्यायचा आणि सोडा आणि मीठ छान एकत्र मिक्स करून घ्यायचं। हे सगळं छान मिक्स झाल्यानंतर आता आपण एका इडली पात्रामध्ये प्लेटांना तेल लावून घ्यायचं आणि तेल लावलेल्या प्लेटांमध्ये आपण तयार केलेलं पीठ चमच्याने सगळ्या प्लेटांमध्ये घालून घ्यायचं। सगळ्या प्लेटांमध्ये पीठ घालून झालेलं आहे। आता आपण इडलीच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं आणि त्यात 1 अर्धा लिंबू टाकून घ्यायचा। पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये आता या सगळ्या प्लेटा ठेवून घ्यायच्या। सगळ्या प्लेट्स ठेवून झाल्यानंतर आता आपण गॅसच्या लो फ्लेमवर 10 ते 15 मिनिटं छान अशा इडल्या उकडून घ्यायच्या आहेत। 10 ते 15 मिनिटांनंतर आपल्या इडल्या आता बनून तयार झाल्या आहेत। आता एका प्लेटमध्ये या इडल्या काढून घ्यायच्या। तुम्ही पाहू शकता किती मऊ आणि लुसलुशीत आणि किती छान अशा इडल्या बनून तयार झालेल्या आहेत। तुम्ही शिळा भात टाकून देण्यापेक्षा किंवा फोडणी टाकण्यापेक्षा अशी इडली नक्की करून पहा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।